विषय संपला. हे काही तर चावणार विषय आता. हा वेळ लागेल जाणार नाही त्याच्यात. पाणी घालव त्याच्यात तो पहिल्यांदी. हा घालव. पहिला टाकला असताना हा प्रॉब्लेम झाला नसता. तुम्ही काय वाढवता तुम्ही घालत पाणी गाडी गेली का सगळं त्या दुकानात पाणी जाते. माणसाने काय करायचं. अरे तर उचलायला त्याला घातलाच नाही तर उचलायला कुठून ते तो ढापा उचलायला जागच नाही त्याच्यामध्ये. आहे सगळं आहे. 2 मिनिटं थांबा. हा पाणी कुठून जाणार. तुम्हाला पहिलं सांगितलं तर का पाणी जाणार नाही त्याच्यामध्ये. तुम्ही असे डबल काम करायला लावता. आम्हाला काय बोलायला लावता तुम्ही. हा माझं घरचं काम आहे काय. समजायचं नाही. पांडे तुम्हाला समजून घ्यायचं ना. मला इथं पाणी काढून द्या. लाऊडस्पीकर वर घे. हॅलो. हा पाण्याचा प्रॉब्लेम तुम्हाला पहिलं सांगितलं होतं काही. पाणी जात नाही ढाप्याचं. त्याला हे टाका. तुम्ही टाकलं का ढापा. हॅलो. तुमची माणसं इथं उभी त्यांना ढापा नाही काढता येते आता. अहो काढायला त्या ढाप्याला काहीतरी उचलायला जागा तर ठेवली पाहिजे होती. तुम्ही उतरता का ढापा ते. अहो 2 गाडी नाही तर JCB लावला तरी तर निघणार नाही तो ढापा. तो काय झालंय जोगळेकर साहेब. यांनी महिन्यापूर्वी काम केलेलं इथं. यांना आपण पहिलं सांगितलं होतं काम चालू असताना की बा इथं जाळीवाला ढापा टाका जेणेकरून पाणी इथं साठणार नाही आणि देवळावरती पाणी उडणार नाही. तुम्ही देवळाची परिस्थिती जर का बघितली आता ही सगळं अख्खा देवळावरती पाणी उडाले. हे काम कशासाठी केले. 1-1.5 लाख रुपयाचं यांनी काम केले. इथून व्यवस्थित पाईप टाकली की त्यांना एवढं सहकार्य केलं. 4 दिवस इथं आपण रस्ता बंद ठेवला. यांनी प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे. शिवना फोन लावतो. शिव उचलत नाहीये फोन. पांडे आणि शिंगोटेंनी दोघांनी मिळून काम केलेले. काम करायच्या आधी सांगितलं होतं की जाळीचा ढापा टाका. आता यांना तो ढापा सापडत नाही. ढापा उचलता पण येत नाही. त्यांना सापडण्यात तर लय लांब राहील. उचलायला यांनी ठेवलंच नाही तर उचलायचं कुठून. दरवेळेला यांनी कामं करायची ना अर्धवट कामं सोडायची आणि मग त्याला बोलायला कोण नाही. आता नगरपालिकेत नगरसेवक नाही. यांना कर्मचारी नाही इथं. पण इथं लक्ष द्यायला कोणी नाही. कामं नको यांनी करायला व्यवस्थित. बा माणूस नागरिक म्हणून आपण का ओरडतो का बाबा देवळावरचं काम नको व्हावं. देवळावरती पाणी उडणार. मग यांचं काम केल्याचा एवढा फायदा काय झाला याचा. अख्खा रस्ता उकळून ठेवलेला आहे. रस्त्याचा सिमेंटचा रस्ता करणार होता ते राहिलं बाजूला. पण निदान हे पाणी तर साठलं नाही पाहिजे ना. म्हणजे आपण चांगलं करायला गेलो वाटून झालं अशी झाली परिस्थिती यांची. इथे जे आपण ठेकेदार म्हणले शिंगोटे पांडे त्याच्यात शिंगोटे तर इथे दिसत आहेत. पांडे कुठे आहेत. ठीक आहे. पांड्याचा फोनवरती बोलत होते ना. त्या आणखी 2 माणसं पाठवते तिथं काम करायला. त्या माणसं सापडायला तर पाहिजे इथं. 2 मिनिटं गाडी उभी कर बरं. 2 मिनिटं गाडी उभी कर होईल. साईडला घे बरं तिथं. सापडतो का तो. इकडे तुम्हाला पहिलं काय बोललो तुम्हाला सांगा बरं. काय सांगितलं. हा बरोबर आहे. पहिला पाऊस झाला तर पण तुम्हाला बोलला नका पाणी. ऐका जरा माझा उद्देश काय होता. ऐका यांना आपण काम करायच्या वेळेला सांगितलं होतं का होलवाला ढापा ठेवा. बरोबर. यांनी होलवाला ढापा ठेवला नाही. यांचं काय म्हणणं का त्याच्यामध्ये काय गाळ जातो. आता काय नंतर गाळ जाणार नाही का. ऐका जरा माझा त्याच्या मागचा उद्देश असा होता की आपण पावसाळ्यामध्ये त्याला होलवाला टाकू. मला 1 महिना झाला तुमचं काम करू. आता याच्यामध्ये तुम्ही एक काय मला काय म्हणायचं. पांडे तुम्ही एक काम करा. पांड्याने इकडे उभा करा. शिंगोटे तुम्ही इकडे उभा राहा. बाकी सांगू नका आम्हाला. लोकांना आम्ही जाताना दाखवतो देतो ना. माझा त्याच्या मागचा उद्देश चांगला होता की नाही. उद्देश चांगला होता आता झाला महिना. चांगला होता तर कवर उद्देश चांगला का वर्षभर थांबायचं. ठीक आहे टाकून देतो. उद्या काम होईल का. होईल. लोखंडी टाकतो. नाही लोखंडी टाका नाही तर तुम्ही उभे राहा. पाणी साठलं नाही पाहिजे. उद्या तुम्हाला फोन लावा बरं. तुम्ही लावा पण शिवाला आणि बोला म्हणा काम केलं. ही काय पद्धत आहे का अशी. आता येता अंगावरती उडतं ना. आता सगळं झालंय साठलंय. कुठून पाणी काढणार तुम्ही. प्रत्येक ठिकाणी चुकीचा कारभार चाललाय तुमचा. लावा फोन उचलत नाही शिव.
अशा अर्धवट काम करतं काय? इथे करा होते सकाळी जायचं टाकायला. अरे आत्ता पाणी काढून द्या ना मला तर. येते तर गडी तुम्ही काय असं करता? दोघं पळून कुठे गेले गाडी तुमचे? अहो थांबा बाकीचे गडी. अरे बोलवाय ना तुम्ही. आपण येत आहे मला हे सांगा 15 मिनिटापासून आम्ही सत्तेच पाहतोय. तुमची माणसं बोलवा, नाही तर तुम्ही उतरा तुम्ही काढा. नाही जमलं तर आम्हाला घ्या तिथं आम्ही येतो. आम्हाला तुम्ही ते गडी येते. तुमच्या समोर फोन केला का नाही? बरं मी तुमच्या समोर CO उभा पण आहे नाही की येतो. अरे सीओ पॅटला तिकडे बाकी काय घेतलेलं नाही. आज मला हे काम क्लिअर पाहिजे. मला बाकी माहिती नाही. पाणी काढून देतो आणि उद्या सकाळी आपण दाखवतो बसून संपलं. हा माझा शब्द आहे. तुम्हाला आता मी याच्यातलं पाणी काढून असेल देतो. प्रत्येकाचे शब्द ऐकलं. तुम्हाला मी क्लिअर सांगितलं होतं तुम्हाला का पाणी जाणार नाही. तुम्ही ऐकलं नाही नाही असं नाही. मी ऐकलं नाही. मी काय फक्त माझा त्याचा उद्देश काय होता की आपलं इतर वेळ ठेवलं नाही का मला हे सांगा, डाळीचा डापा टाकून काय असे काय त्याच्यामध्ये किती डाळ दिली असते. पण काम पहिल्या दिवशी क्लिअर झालं असतं. तुम्हाला जे नाही याला स्लोप झाला ना पहिल्या इथलं कट करायचं होतं तिथलं नाही इथं कट करायचं होतं ना. बरं तुम्ही इथं पण डापा नाही ठेवला. तुम्ही डायरेक्ट तिकडे डापा टाकला. 50 फूट डापा टाकून कसं टाकलं? मला खरं सांगा. यायचं तुम्हाला म्हटलं तर यायचं चेंबर ठेवा. तुम्ही ठेवला नाही चेंबर. तुम्ही फुटावरती चेंबर ठेवला. तिथं जवळ ठेवले तुम्ही 10 फुटावरती. मग इथं ठेवला असता चेंबरचा काय फरक पडला असता? बरं हे खड्डे कोण भरणार होतं मला सांगा बरं. हे नाळाचे कनेक्शन तुटले तुमच्याकडनं त्यावेळेला भरायचं होतं ना. ठीक आहे आपल्याला कॉन्क्रीट करायचं ठरलंय. अरे कॉन्क्रीट करायचं तर तुम्ही कॉन्क्रीट करायचं पाणी तर जाऊन द्यायचं. त्या ऐका ना, शिंगोटे इथं प्रामाणिक आलेले आहेत की त्यांना त्यांची जाणीव झाली. ते पांडे जे आहेत त्यांनाही बोलून घ्या. त्यांच्यावरती ऐका हो पत्रकार बोलून यांच्यावरती आमचा राग नाही. काम व्यवस्थित नाही, करा. हे आमची तळतळी. हे माझ्या घरचं असतं तर काय असतं तर ठीक होतं. हे दरवेळेला जर का उठलं देवळावरती पाणी जाणार. हे आत्ताशी दुसरा पाऊस झालाय. मागच्या पावसामध्ये त्यांना मी बोललो होतो ही गोष्ट. म्हणून मी आज जी तंतन करतोय ना हा दुसरा पाऊस आहे. आज मला सांगा पावसाळा चालू झाल्यानंतर त्या देवळात पाणी हे केलं कशासाठी आपण? हो पण तो पण आपण ठेवणारच नाही. आपला त्याचा हेतू शुद्ध होता की नाही? हे बघा 2 पाऊस झालेत. तिसऱ्या पावसाळ्याला हे दोघ जण या दोन्ही चेंबर मध्ये असतील. मी जास्त सांगतो. ही गाडी घे बाजूला. यांच्या खाली नाही झालं ना पाणी नाही गेलं ना तर हा इकडं आणि इकडं हे दोघ जण 2 चेंबर मध्ये उभे राहतील. इथं पाणी कसं जातं आम्ही बघतो. हे तुम्ही सगळेजण भिडान पहिला उचलता का बघा नाही तर JCB मागवा. नाही नाही एक पाणी पिकून दे. असं नाही. तुम्ही काय फरक पडला असता तिथे? हे जायचं चेंबर इथं ठेवला असतं ना काय एवढं काय झाड नसतं घेत माहिती. तुम्ही उगाच हे ना पाणी इकडे फेकून दे. इथं चेंबर मागच्या दगडी पण नाही द्यायला. मागच्या दगडीच्या इथं काढ अख्खं सगळं त्याच्यामध्ये सगळं तसंच आहे माहिती. काम होऊन किती दिवस झालेले आहेत? अरे महिना झाला काम होऊन. फक्त महिना झालाय. मग फक्त महिना म्हणजे काय? नाही फक्त महिना झाला. पहिल्याच महिन्यात जर का अशी अवस्था आहे तर अजून पाऊस यायचा आहे. 2 पाऊस झाले. 2 पाऊस म्हणजे पहिल्या पावसामध्ये आम्हाला म्हणलं बाबा पहिल्याच पावसामध्ये जजमेंट आलं ना तर पाणी साठतं. त्यांना सांगितलं होतं म्हणजे क्लिअर होऊन जाईल काय प्रॉब्लेम नाही. मला वाटलं पाणी जाईल निघून. मग आता दुसरा पाऊस झाला आणि पाऊस आता एवढा पण नाही झालेला का जेणेकरून पण त्या एवढंच आता तरी थांबलं ना. 2 चेंबर तिथल्या तिथे यांना चेंबर सापडत नाही इथं आता यांनी बनवलेला. नाही म्हणजे काम बघू कसंच त्यांचं. मग तसंच म्हणायचं ना. यांनी काम केलेलं पण माझं काय म्हणणं काम आपण कशासाठी केलं हा तर उद्देश पाहिजे ना. बरोबर आहे. अहो ऐका तुम्ही किती पाणी ओतलं तरी काय उपयोग नाही होणार ते तुम्हाला. वरतून खालीच पाणी येणार खाली ना. पाणी टाकायला पाहिजे तुम्हाला. त्यांचं नवीन प्रताप ठेकेदारांचं हे बघा. असं कुठं पाणी भरतात का? काढतोय ना. तुम्ही तक्ता करू नका रुचिकची. मी म्हटलं मी पाणी काढून देतो माझा शब्द आणि मी उभा आहे नाही इथं. प्लीज मी हात जोडतो. मी पाणी काढून घेणं म्हणजे बाजूला ही माझी जबाबदारी आहे का नाही? काढा पाणी काढा. बुस्टर मागवायचं का पाणी काढायला? काय उपयोग येतात? काय? बघणारच नाही ते त्याच्यात. काय तिकडनं घेत का बाजूला? अरे इथला पटकन निघेल तो चेंबर. हा चेंबर आहे ना इकडचा पटकन निघाल आणि त्याच्यामध्ये पाणी बरोबर जाईल. सापडला का बघा बरं पाहिलं इथला चेंबर. हा इथला काढायचं त्याच्यामध्ये पाणी टाका. हा इथला काढला ना पाणी त्याच्यामध्ये टाकते. असं का बरं तू पटकन मापा घेतलीच ना. शिव गेला ना निघून. शिवानी शब्द दिला होता का एवढं तरी करतो 1200 स्क्वेअर मीटरचं काम.
एवढं देवाचं की इथं तरी करायचं नाही. कसलं काय सगळ्यांचं असंच आहे. ज्याचं काम झालं हे बघ आता निघाला बघ झाला आता बघ बरोबर कसा निघाला हा त्याला ढाकायला टाकलंच नाही ती असं काय करतो तुम्ही मला काय कळतच नाही. हे थांबा जास्त याला कसं काय निघालं? ए यार जास्त नको उचलू, पाणी काढायचं आता पहिले. थांब थांब जाऊ दे जाऊ दे. पाणी जाऊन दे पाहिजे आता करा त्याच्यावरच चालला तुमच्या गाडीच्या ढापाला टाकला म्हणून आता परत पाणी गेला असते याला स्लोप ना काय दादरे साहेब आपण एक समाजसेवक आहेत बाबा, काय वाटतंय काय इथली स्थिती? तुम्ही बघताय हे काम करण्याची पद्धतच कुठली मला आतापर्यंत समजलेली नाही. मग आजपर्यंत तुम्ही इतर विषयांवर आवाज उचलला, याच्यावर का नाही आवाज उचलला? उचलायची वेळ आली आहे. तुम्हाला आता अजून एक पण दाखवायचे. रोज बाजारात तुम्ही शिकेल भाऊ, आता मागच्या महिन्यात काम पूर्ण झाले रस्त्याचं. पत्रकार बंधूंना विनंती आहे तुम्ही त्या रस्त्याची पाणी चला 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 लगेच चला. उतरलं नाहीये, रस्त्याचं ढाळच नाहीये, तिथं पण पाणी साठलंय सगळं. तो रस्ता आता काम काढी पावसाळा पण बघायचं नाही.